पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर समाजातील सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा. अन्यायाविरोधात आवाज उठवून सत्य सरकारपर्यंत पोहोचवणे हे पत्रकारांचे मोठे सामाजिक दायित्व आहे, असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले. दर्पण दिनानिमित्त माहूर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याच वेळी संत श्री संताजी महाराज यांची पुण्यतिथीही साजरी झाली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण वाघमारे यांची सहाय्यक उपसंचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. भाजप तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास गोपू महामुने, कांतराव घोडेकर, ॲडव्होकेट रमण जायभाय, अनिल वाघमारे यासह भाजपचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार जोशी यांनी केले, तर सूत्रसंचालन शेषराव पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन गोपू महामुने यांनी केले. भारतवर्षातील वर्तमान क्षेत्रातले दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण पत्रकार दिन म्हणून या ठिकाणी साजरा करत असतो. त्याच्या जयंतीचा औचित्य साधून संपूर्ण देशभरामध्ये वर्तमान क्षेत्रामध्ये काम करणारे प्रतियश पत्रकारांचा सन्मान आणि गौरव शासनाच्या वतीने स्थानिक स्तरावर आपण करत असतो. त्याच औचित्य साधून या ठिकाणी खरं म्हणजे 6 तारखेला हा कार्यक्रम या ठिकाणी होणं अपेक्षित होतं. छोटेखानी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी मला वाटतं सन्मानाचा कार्यक्रम घेतलेला होता. त्या निमित्ताने आज या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकरांचं जयंती, जगनाळे महाराजांची योगायोगाने आज सुद्धा पुण्यतिथी सुद्धा आहे. या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करून आपण आपल्या स्थानिक स्तरावर विशेषतः माहूर शहर आणि शहराच्या प्रतिनिधींसोबतच संपूर्ण तालुक्याच्या ग्रामीण भागातून सुद्धा आपल्या भागामध्ये संपूर्ण राज्यामध्ये प्रकाशित होत असलेल्या वेगवेगळ्या दैनिकाची प्रतियश अशा पद्धतीचे असणारे आपले सिद्धहस्त पत्रकार यांचा सन्मान आणि गौरव त्या ठिकाणी पत्रकार दिनाच्या निमित्ताने व्हावा अशा पद्धतीची इच्छा माहूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्याला अनुसरून या ठिकाणी छोटेखानी हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आणि याच कार्यक्रमामध्ये गेली 2-3 वर्ष आपल्या उपरुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करत असतानाच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आई रेणुका माता, दत्तप्रभू, अनुषा माताच्या आशीर्वादाने आपल्याच भागातील आमचे डॉक्टर वाघमारे यांचं या ठिकाणी प्रमोशन झालेलं आहे. राज्याचे आरोग्य विभागामध्ये उपसंचालक म्हणून ते आणि त्यांचा सुद्धा आपल्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या समेत त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करण्याचं आम्हाला संधी मिळाली. अनेक वर्षे वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये काम करत असताना त्या काळानं आपल्या पत्रकार बांधवांचं तालुक्याच्या स्तरावर, जिल्ह्याच्या स्तरावर, राज्याच्या स्तरावर वेगवेगळ्या जे काही पुरस्कार त्या ठिकाणी दिल्या जातात तशाच पद्धतीचं मला वाटते कपाटे दादा आणि यांना सुद्धा या ठिकाणी नांदेडच्या स्तरावर एक चांगल्या पद्धतीचा असणारा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एवढंच म्हणे, ज्या उद्देशासाठी या दूरदृष्टिकोनातून प्राप्त प्राथमिक स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये
लोकजागृती आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी इथला समाज बांधव पेटून उठला पाहिजे अशा पद्धतीची वैचारिक भूमिका घेऊ. एकीकडे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्राच्या संबंधी असणारी समर्पणाची भावना ठेवून काम करणारे कार्यकर्त्यांची फळी निर्माण होण्यासाठी म्हणून आपापल्या पद्धतीने गृहसुरेचे असणाऱ्या नेतृत्व आणि त्या काळातल्या असणाऱ्या नेत्यांनी जे काम केलेलं आहे, त्यामध्ये बाळशास्त्री जांभेकरांचा आता आपण आवर्जून उल्लेख त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्यांचं काम हे वर्तमान क्षेत्राच्या पत्रापुरती मर्यादित नाही, बहुआयामी अशा पद्धतीचं त्यांचं असणारं व्यक्तिमत्व त्या काळामध्ये होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीचे असणाऱ्या ऐतिहासिक वैज्ञानिक सर्व स्तराचं त्याचं लिखाण आपण वाचल्यानंतर अतिशय चिकित्सक पद्धतीने मानवाच्या नेतृत्वाने श्रद्धा आणि निष्ठा ठेवून त्यांच्या उन्नतीसाठी विशेषतः राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रविचाराने प्रेरित असलेली ही माणसं अखंड राष्ट्राच्या सेवेसाठी समर्पणाची भावना घेऊन त्या काळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यावेळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये जरी बदल झाला असला तरी सुद्धा त्यांनी घालून दिलेला हा वसा आणि तो वारसा काही वर्तमान क्षेत्रामधले असणारे संपादक मंडळी असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशित होत असणारे वेगवेगळे दैनिक असतील, साप्ताहिक असतील, पाक्षिक असतील, आणि अलीकडे गेल्या 5-10 वर्षांमध्ये प्रिंट मीडियाच्या सोबत इलेक्ट्रिक मीडियाचा प्रभाव मोठ्या पद्धतीने या ठिकाणी आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांना वाटत होतं की आता प्रिंट मीडियाचं काय होणार. इलेक्ट्रिक मीडिया असताना ताबडतोब त्या ठिकाणी प्रसिद्धी आणि लोकांच्या जनभावना त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून व्यक्त केल्या जातात. शासन आणि प्रशासनाच्या आणून त्याला न्याय भूमिका मांडण्याची भूमिका ही सगळे मंडळी त्या ठिकाणी करत असतात. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.